आज आपण महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय रचनेवर एक झटपट नजर टाकूया. ही माहिती आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य कसं बनलं आणि ते आज इतक्या व्यवस्थितपणे कसं चालतं हे अगदी सोप्या शब्दांत सांगते. पहिलं म्हणजे राज्याची निर्मिती. बघा, 1 मे 1960 रोजी जेव्हा महाराष्ट्र स्थापन झालं तेव्हा फक्त 26 जिल्हे होते. पण नंतर प्रशासनाच्या सोयीसाठी आणखी 10 नवीन जिल्हे तयार झाले आणि आता एकूण संख्या झाली आहे 36. दुसरं आपलं भौगोलिक स्थान. तुम्हाला माहित आहे का की क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातलं तिसरं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि याला तब्बल 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागते, तर सगळ्यात कमी फक्त एका जिल्ह्याची, गोव्याला. आपली राजधानी मुंबई आहे आणि उपराजधानी नागपूर. आणि तिसरं, या एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार चालतो कसा? तर प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याची 6 प्रशासकीय विभागांमध्ये विभागणी केली आहे. यातला औरंगाबाद विभाग तर सगळ्यात मोठा आहे, जिथे तब्बल 8 जिल्हे आहेत. म्हणजे विचार करा, तो स्वतःच एका लहान राज्या एवढा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र केवळ आकारानेच मोठा नाही, तर त्याची प्रशासकीय रचनाही तितकीच व्यापक आणि सुनियोजित आहे.